थोडक्यात काय तर तुमच्याकडून परिपूर्ण तयारी आम्ही वर्षभरामध्ये करून घेतलेली आहे आणि या परिपूर्ण तयारीची परीक्षा परीक्षण हे येत्या डिस्टिंक्शनचे विद्यार्थी सुद्धा आमचे बरेच असतात आणि आमचा नेहमीचा निकाल 100%च असतो. त्यामुळे यावर्षी सुद्धा मला खात्री वाटते किंवा विश्वास वाटतो की मनोमन खात्री वाटते की यावर्षी देखील आपला गुणात्मक आणि संख्यात्मक असे दोन्ही पातळीवरचा निकाल हा उत्तम लागणार आहे. मित्रांनो, हा प्रवास 5 मिनिटात कसा संपवावा कळत नाही. जेव्हा मी या शाळेत पहिल्यांदा प्रवेश घेतला आणि या शाळेत आले तेव्हा वाटलं होतं की आपल्या ओळखीचं असं इथे कोणीच नाही आहे. नवीन शिक्षक, नवीन विद्यार्थी, सारं काही नवीन होतं आणि मग हे आपलं म्हणून गेलं कळलंच नाही. खरंच मी खूप लाभ मिळाला आणि असे शिक्षक म्हणजे खूप म्हणजे शब्द नाही माझ्याकडे त्या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी बोलायला. या शाळेने आम्हाला खूप काही दिलं. खरं तर आमचा हा 5वी ते 10वीचा प्रवास खूप वेगळाच होता, म्हणजे अविस्मरणीय असा आहे हा प्रवास. अशी मुलं आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळाली, त्यामुळे आमची बॅच तुमच्या कायम लक्षात राहील असं वाटतंय. संस्कारांचे धडेही आम्हाला इथे शिकायला मिळाले. शिक्षक हे अनेक पिढ्या घडवण्याचं काम करतात. शब्द अपुरे पडतील प्रत्येकावर बोलायला गेलं तर. संस्कारांची शिदोरी नेहमीच आम्ही लक्षात ठेवू. शाळेच्या या शेवटच्या दिनी डोळ्यात आले पाणी. शाळेच्या या शेवटच्या दिनी डोळ्यात आले पाणी. आठवू लागल्या शाळेतल्या या अविस्मरणीय आठवणी. आठवू लागले वनभोजन आणि पिकनिकचे ते मजेशीर किस्से आणि रिसेस मधल्या धिंगा मस्तीतल्या त्या गमती जमती. शाळा सोडतोय याची नक्कीच आहे खंत मनी. शाळा सोडतोय याची नक्कीच आहे खंत मनी. पण तुमच्यासारखे जिवलग मित्र कायमच राहतील घाणी. यशाची शिखरे गाठण्यासाठी या शाळेने खूप काही दिले. यशाची शिखरे गाठण्यासाठी या शाळेने खूप काही दिले. या शिक्षकांनी आम्हाला कलेने घडविले. संस्कारांची तुमच्या आम्हाला मिळाली शिदोरी. संस्कारांची तुमच्या आम्हाला मिळाली शिदोरी. ध्येयाकडे वाटचाल करताना नक्कीच येईल आमच्या कामी. नक्कीच येईल आमच्या कामी. आपल्या सर्वांपुढे असेल आता ध्येयाची एक नवी वाट. आपल्या सर्वांपुढे असेल आता ध्येयाची एक नवी वाट. नवे विश्व, नवी आशा आणि नव्या उमेदीची पहाट. बघता बघता 5 वर्षे कशी गेली काहीच नाही कळलं. बघता बघता 5 वर्षे कशी गेली काहीच नाही कळलं. खरंच की आपलं आता स्कूल लाईफ संपलं. आपलं आता स्कूल लाईफ संपलं. धन्यवाद. इथे एकत्र जमलो तो क्षण आनंदाचा आहे की दुःखाचा हे मला समजत नाहीये. पण कारण आज आपला शाळेचा निरोप समारंभ आहे. आपला या शाळेने आपल्याला केवळ शिक्षण दिलं नाही तर कसं जगायचं, जगण्याची कला आपल्याला शिकवली. म्हणजे कदम सरांचं आपल्या वर्ग शिक्षक आहेत त्यांनी त्यांचा प्रत्येक वेळी असा कटाक्ष असायचा की तुम्ही अभ्यास कमी करा पण शिस्त, प्रामाणिकपणा हे स्वतःमध्ये म्हणजे हे निर्माण करून घ्या स्वतःमध्ये. सर्व शिक्षकांनी ह्याच मंत्र आपल्याला दिला आहे. क्रीडा स्पर्धा, सहली, वर्गातील खोड्या या सगळ्या आठवणी आपल्या आयुष्यभर सोबत राहतील. इथे आपण सुंदर मैत्रीचं नातं निर्माण केलं. ही मैत्री आयुष्यभर टिकेल अशी मला आशा आहे. आपल्या सर्व शिक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानते. खरंच मनापासून आभार मानते. म्हणजे एखाद्या विषयाची परिपूर्ण तयारी सरांनी आमची शाळेत करून घेतली आहे. त्यामुळे आता परीक्षेची भीती वाटत नाहीये. शेवटी एवढंच म्हणे, आज निरोपाची वेळ आली, डोळ्यात आठवणी ताटल्या, हसत खेळत गेले दिवस, मनात मात्र भावना साधल्या. शाळेचा तो घंटानाद, प्रार्थनेची ती मधुर धून, मित्रांसोबतच्या गप्पा टप्पा सगळंच होतं खूपच सुंदर क्षण. शिक्षकांचे प्रेमळ शब्द, कधी राग कधी कौतुक, त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिळालं आयुष्याला योग्य मुकुट. खोड्या स्पर्धा सहली, आठवणींची
आठवणी भारी, आज जरी दूर निघालो आपण, मैत्री राहील कायमची सारी. नव्या स्वप्नांची वाट धरू, नव्या जगाला सामोरे जाऊ, शाळेचे संस्कार हृदयात ठेवून यशाची उंच भरारी घेऊ. निरोप हा शेवट नाही, नव्या प्रवासाची सुरुवात आहे. शाळेच्या या सुंदर आठवणी आपल्या आयुष्याची संपत्ती आहे. धन्यवाद. जेव्हा माझ्या घरी ऍडमिशन करण्यासाठी चव्हाण सर आणि सावंत सर आले होते, शाळेत जाणार आहे, नवे मित्र, नवे सर असं सगळेच मला मिळणार होते. माझी बहीण या शाळेत शिकत होती. ती मला सांगायची, इथले शिक्षक, इथले मित्र, इथले शिक्षण, मार्गदर्शन खूप छान आहे. तू फक्त जा आणि लक्ष देऊन तिथे शिक, मग तुला सगळ्या गोष्टी आपोआप कळतील. आपोआप कळण्यापेक्षा ते शिक्षक कसे समजून सांगतील हे बघ तू. त्यामुळे मला एक चांगला आनंद भेटला आणि तो मी या शाळेत येऊन मग अनुभवला. या शाळेतला 10वीतला आमचा निरोप समारंभ आहे. या मला जे मराठीपासून जे काही मराठी शिक्षक आमचे वाघमोडे सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन अजून अपूर्ण करू नये असं आम्हाला वाटतं, पण ते आज अपूर्ण आहे असं मला तरी वाटतंय. कारण परीक्षा पेपर तपासले लागले, त्यातील मार्गदर्शन, एखादी मराठी कविता ते शिकवायला लागले की ते शिकून थांबू नये असं आम्हाला वाटायचं. पण ती आज कविता पण थांबली, पण अजून परीक्षा बाकी आहे आमची, त्यामुळे सगळंच थांबलं नाही असं मी म्हणू शकत नाही. पण ह्या शाळांनी खूप काही दिलंय, अजून पण आम्हाला घ्यायचं होतं, ते आम्ही घेऊच. मी जेव्हा पहिल्याच 5वीला आलेलो तेव्हा मी बहिणीला विचारलं की सगळ्यात अवघड शिक्षक कोण आहे, तर तिने मला सांगितलं पारकर सर म्हणून. तेव्हा पहिल्याच दिवशी सरांचा गणितचा स्वरशिकचा तास होता असं मला आठवतंय. तेव्हा सर आले वर्गात आणि शिकवायला सुरुवात केली. त्यांचा आवाज बघून मी भियालो होतो, पण असं वाटायचं की शिक्षक थोडे कडक आहेत म्हणून. पण नंतर त्यांची सवय झाली आणि त्यांना पण आम्हाला समजून घेतलं. असं वाटायचं की ते मारतील, अभ्यास नाही आला तर काहीतरी ओरडतील, पण असं त्यांनी केलं नाही. ते त्या ओरडण्यापेक्षा त्यांनी समजून सांगितलं. या शाळेतील सगळे शिक्षक मला खूप चांगले वाटतात, मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे करतायत. पण आज ते थांबलं असं मी म्हणतो. आणि या शाळेने मला खूप दिलंय. तेच माझं भाषण थांबलं. सगळ्यात पुढे आणि सगळ्यांसोबत सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हे करत होतो. खरंच शाळेतला जो आमचा प्रवास होता तो खूपच सुंदर होता. या शाळेने आम्हाला खूप काही शिकवलं, जगायची ऊर्जा दिली, जगण्याची आशा दिली, कसं जगायचं, कोणत्या जिद्दीने जगायचं, कसं ध्येय आपलं प्राप्त करून घ्यायचं हे या शाळेने शिकवलं. या शाळेतील सगळे शिक्षक हे शिक्षक नसून आम्हाला आमच्या आई वडिलांप्रमाणे आहेत. सर्वांनी खूप काही शिकवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 5वी पासून प्रवेश घेतलेला. बघता जसं सर म्हणाले तसं मला 5-6 वर्ष या शाळेत जाऊन आज पूर्ण होत आहे. तर या शाळेने मला खूप काही दिलं आहे, ते मला शब्दातही सांगता येणार नाही. कारण की मी जेव्हा शाळेत 5वीला जेव्हा पहिल्यांदा या शाळेत आले तेव्हा मी खूप घाबरलेले होते. माझ्यात काही मात्र कॉन्फिडन्स नव्हता. कायम माझ्या बेंचवर बसली असताना काही अशी मान खाली घालून असायची, तर ती मान खाली घालून आज मी मान वर करून इथे बोलते, तर आमच्या सगळ्या शिक्षकांमुळे. तर त्यांनी मला खूप काही शिकवलंय. अगदी भयपासून निर्भय त्यांनी मला केलंय. माझ्यातला आता कॉन्फिडन्स त्यांनी जागृत केलाय. त्यांनी सगळ्या विषयात आम्हाला सपोर्ट केलाय. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पारकर सर, आमचे क्लास टीचर वाघमोडे सर, आम्हाला सगळे जे शिक्षक शिकवतात त्यांनी खूप आम्हाला मार्गदर्शन केलंय. काय बोलू हे खरंच कळत नाही मला. बोलली की मी रडणार नाही या दिवशी, पण सगळ्यांची आता ही आपले मनोगत ऐकून खरंच मन भरून येतंय. तर जसं की सर बोललेले की ते इंग्लिशचे क्लासेस सुद्धा लागणार आहे, त्याची प्रॅक्टिस म्हणून मी इंग्लिशमध्ये स्पीच देते. सर देऊ का? टीचर्स अँड माय ऑल फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग. Today is the
very emotional day for me, and that is all. I stand to here say, good boy. I stand to here say, good boy to this wonderful place. This school give me not a education, but also beautiful memories, confidence, and lifelong friendships. I truly thankful to all my teachers, to their guidance, support, and patience. Whatever we are today, because of your hard work and blessings. I would also like to thank to my friends who made every day my special, longer, and teamwork and support. As we move forward to a new chapter for our lives, we will always carry through we are living this place. The lessons we are learned here will always stay with us. Thank you to everyone for making this journey so memorable. I wish success and happiness to all. Thank you. वाटत होतं खूप, असं वाटलेलं की ही शाळा मला आपलीशी करून घेणार नाही, पण इथले शिक्षक, विद्यार्थी, माझे मित्रमैत्रिणी झाले आणि इथले मला असं वाटलेलं की मला इथलं काहीच कळणार नाही, पण तसं नाही झालं. आता मी चांगला अभ्यास करते, मला सगळे विषय कळत आहेत मस्तपैकी आणि इथले सर एकदम चांगले मार्गदर्शन करत आहेत आणि आता बघता बघता पण वर्ष सरून गेलं. तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येईल मला, कारण आजपर्यंत मी 5 शाळा फिरले. तिथे मला माझे खूप चांगले मैत्रिणी झाले, पण इथे वाटलेलं की मला इथे कोण असं आपलंसं करून घेणार नाही. पण आता मला वाटतंय ह्या शाळेत आले ती मी खूप अशी चांगली गोष्ट केली आहे, त्यामुळे मला आता भारी वाटतंय की शाळेत येऊन मी एक चांगलं केलंय. आता एवढं शाळेत मला वर्षभर काय काय दिलंय, आता रडून चालणार नाही, आता रडायचं नाही, लढायचंय. आता SSC ची परीक्षा येणार आहे, तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक चांगला उत्कृष्ट असा गुणवत्ता मिळवून द्यायची आहे. तर आपल्याला हे सगळ्यांना करायचंय ना? चालेल, एवढंच बोलून मी धन्यवाद. हल्लीच्या मुलांना कसं फार महत्व दिलं जातं, कारण काय तुमचं